नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? छानच असाल नक्कीच. आज आपण शैलेश हिंदळेकर यांची कविता ऐकणार आहोत. पाठीमागे पण आपण एकटी ही कविता या चॅनलवरती प्रस्तुत केलेली ऐकली असेलच. नसली ऐकली तर नक्कीच ऐका. खूप सुंदर आहे ती सुद्धा, मार्मिक आहे. तर माणसाच्या मनाचा ठाव घेणाऱ्या कविता म्हणजे शैलेश हिंदळेकर यांच्या कविता. या कवितेमध्ये कवीने अतिशय समर्पक अशी शब्दरचना करून सुखदुःखाचे नाते माणसाच्या आयुष्यात कसं आहे ते रेखाटलेलं आहे. खूप आयुष्य म्हणजे बघा धगधगतं यज्ञकुंड आहे. त्याच्यामध्ये कधी कुणाची आहुती पडेल काही सांगता येत नाही. आणि सुख आणि दुःख म्हणजे तरी काय, ऊन पावसाचा खेळ आहे. कभी खुशी कभी गम. पण ते दोन्ही पण आपल्याला जगत असताना स्वीकारावं लागतं, कारण त्याला पर्याय नसतो. त्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावंच लागतं. तर या कवितेमध्ये पण कवीने तेच सांगितलेलं आहे की निवांत राहा, काहीसुद्धा म्हणजे इतकं स्वतःला डिस्टर्ब करायची गरज नाही. जे होणार आहे ते होणार आहे, ते कोणीही टाळू शकणार नाही. प्रयत्न करत राहा, पण प्रयत्नाला जर यश आलं नाही तर नाराजसुद्धा होऊ नका, असं कवीने आपल्याला या कवितेमध्ये सांगितलं आहे. आयुष्याच्या वाटेवरती दिन आले दिन गेले, सुखदुःखाचे दवबिंदू किती स्थिरले किती ओघळले. आयुष्याच्या वाटेवरती दिन आले दिन गेले, सुखदुःखाचे दवबिंदू किती स्थिरले किती ओघळले. दुःख काहीसे निश्चल होते निवांत खेटून बसले. दुःख काहीसे निश्चल होते निवांत खेटून बसले. सुखास नव्हती उसंत, सुखास नव्हती उसंत, ते मजपाशी कधी न टिकले, ते मजपाशी कधी न टिकले. दूर राहिल्या सुखामध्ये, दूर राहिल्या सुखामध्ये, मन माझे कधी न रुळले, मन माझे कधी न रुळले. नियमित होते समीप त्या, नियमित होते समीप त्या, दुःखासह नाते जुळले, दुःखासह नाते जुळले. बघा, ज्या माणसांच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, त्रास आहे, त्यांनाच या कवितेचा अर्थ खूप लवकर समजून जाईल. आणि जर दुःख असेल तरच सुखाची पण किंमत कळणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे, महाभारतामध्ये कुंती, पांडवांची आई, यांनीसुद्धा श्रीकृष्णाला म्हटलं होतं की हे ईश्वरा, मला दुःख दे. का दुःख दे? तर मला तुझी आठवण होईल, तुझी सेवा करण्याची संधी मिळेल. जर मी सुखात असले तर तुला विसरून जाईल मी. तसंच आहे, जर दुःख असेल तरच सुखाची सुद्धा किंमत कळणार आहे. आणि आपण त्याच्यामध्ये रमून जातो असं काही नाही. आणि ज्या गोष्टी आपल्या आयुष्यात आलेल्या आहेत त्याला हसत हसत स्वीकारणं हेच आयुष्य आहे. कशी वाटली तुम्हाला ही कविता? आवडली का? आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि एकटी ही कवितासुद्धा या चॅनलवरती मी शैलेश हिंदळेकरांची प्रस्तुत केलेली आहे. अतिशय छान आहे, नक्की ऐका. धन्यवाद